मॉर्निंग गाईस. आजचा आमचा श्रीनगरला तिसरा दिवस आणि आता आम्ही चेकआउट केलं आहे इथून. तर आता आमचे प्लॅनिंग चालू आहे कटरा नाही तर गुलमार्गला जायची. बघू आता पुढे कसं काय गाडी वगैरे भेटते का नाही, तसं तुम्हाला अपडेट देत राहू. ब्लॉग बघत राहा. तर काय आता आम्ही आलेलो आहेत इथून रिक्षा केली. रिक्षातून डायरेक्ट आम्ही आलेलो तर कृष्णा वैष्णवी ढाबाला डोसा खाऊ काही मागवले सगळे वगैरे आणि तिथून आम्ही जाणार आहोत गुलमार्गला. तर आम्ही टॅक्सी बुक केलेली आहे ते पण थोड्या वेळात ते दाखवतो तुम्हाला. तर असंच ब्लॉगमध्ये राहा पुढची व्हिडिओ बघण्यासाठी. काय आता मी गाडी पकडली आहे गुलमार्गला जायला. She moves like a map with no borders, a whisper caught in the wind. I see her boots at the corner. तर गाईस फायनल आम्ही पोहोचलेलो आहोत गुलमार्गला आणि इथे एवढा भारी वाटतोय ना. व्ह्यू लय भारी लय भारी. बघा व्ह्यू बघा. A cafe with a notebook and a grin. काय आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत गुलमार्गला. आम्ही इथून गाडी करून ते पॉइंट आहेत ते फिरणार आहोत. धुका बघा गाईस मस्त आहे का. आता इथं फिरो स्कॉर्पिओ घेतलेली आहे बघा. पॉईंट बघायला सुरुवात झालेली आहे. आमचा पहिला पॉईंट आहे व्ह्यू पॉईंट आणि दुसरा पॉईंट आहे इथं आर्मी पॉईंट करून म्युझियम आहे. म्युझियम बघू आता तिथं गेल्यावर समजेल आम्हाला काय आहे म्युझियम मध्ये. मला लोकांची व्ह्यू काही समजतात. अरे आपल्याला आठवण राहतील नाही गोष्टी. टाटा डिलीट स्ट्रॉबेरी व्हॅलीला फोटो काढायला टाइम नाही भेटत. ब्लॉग कुठे काढू असे गत झालेले आहे आणि आम्हाला झाले टाईम तर आम्हाला फटाफट सगळं करावा लागेल. आणि व्ह्यू बघा काहीच बघा काहीच. आता फायनल आलो आम्ही. आमचा जो स्टार्टिंगपासून ड्रीम होता यायचा काश्मीरला गोंडोला राईड करण्याचा झाले आमचा गोंडोला. बघा गोंडोला चालू आम्ही गोंडोला राईड. बघा काय व्ह्यू जाम भारी इकडे. व्ह्यू जाम भारी. 810 रुपये तिकीट आहे पर पर्सन फेस 1चा. तो आता आम्ही ऑनलाईन काढला आणि आता आपण इथून जाणार डायरेक्ट गोंडोला राईड करणार. चला आताच पुढे बघत राहा. ही एंट्री आहे गोंडोला राईड. आतमधून जायचे बघा. बघा काय आता आम्ही आलो इथं गंडवला. याला गंडवला आम्हाला पण वाटतं गोंडवला. हो आता आम्ही फायनली बसलेलो आहोत गंडोला मध्ये. गंडवला आम्हाला यावी गंडोला बोलून बघा. मी आलो बेल बनवाला. चना बेल बनवाला ना बनवलं खायला. खाली चना या मिक्स करते. ऑल मिक्स करिएगा. ठीक आहे मिक्स करो. ये भी डालेंगे ना इसमें. बघा मस्त थांबले. आता इकडं लय वरती आल्या 14,000 फीट.
हे बघा हे बघा 14,000 फीटवर वरती आहो. जाम भरवी आहे, जाम भरवी थंडी लागतं ना भाई, फक्त बर्फाची कमी होती. हे बघा या जागेला चाललो आता. जाम फॉग पण झाला, जाम फॉग म्हणजे जामच फॉग झाला. हे बघा मागची व्हिडिओ बघा ना, ते पुढची व्हिडिओ बघा, काही दिसत ना अख्खा आम्ही ढगान ढगान सर्गात आले आम्ही सर्गात. आता आम्हाला गंडवलं हवी आणि आम्ही इथून गंडलून चाललो. आता आमची इथून खालसे जाऊन स्कॉर्पिओ मध्ये बसू. तिथून आमचे ते एकच विषय आली रिटर्नची आम्हाला ट्रेन भेटली पाहिजे, म्हणजे इच्छा गाडी भेटली पाहिजे. लय आम्ही त्रास जाम आहे. खुश आहो, आम्ही नाचू पाहिजे तिथे, जाम खुश आहो जाम. ती पण व्हिडिओ येईल तुम्हाला. ते पण व्हिडिओ आहे बघा. ते घरावर झाडं आहेत की झाडावर घर आहे काय समजत नाही. डोंगरात बघा घर आहेत की घरात डोंगर यांचे. बघा ना त्याच झाला मस्त झाले कसली काय वाटल ना सुकून जिंदगी ना. काही शाळेत वाटतं पाठी ठेवलं फक्त कशी राहतात ना राहता बाई आता पण वाटतं. कपड्यावाला टेकले बघ. बघा guys. इकडे पण आहे. पहिले इथं होता मग याने इथून उठवला. अर्धी यांची गाव इथेच राहिली ना अर्धी आमची घरघर राहिली. तो गंडाला बनवासाठी हा बघा हे तो आमचा- साई आम- साई संचा इथंच घर होतं. हा. त्यांनी तो- शेकलेला म्हणा. इकडे येऊन आपल्याला गंडवतो त्यासाठी समजलं की त्याचं नाव पडला गोंडोला राईड. गाईस तर आमची मस्त गंडोला राईड झाली आणि आता आम्ही निघलो इथून. कुठे निघला होता? डायरेक्ट ट्रॅव्हलर करून कटराला जाऊ. इतना बड़ा पहाड़ है क्या करे कहा जाए समझ नहीं आ रहा अभी घर पे जाने का मन भी नहीं कर रहा लेकिन जाना पड़ेगा गुड मॉर्निंग गाईस. तर गुड मॉर्निंग गाईस. आता आम्ही निघलेलो आहोत श्रीनगरवरून एअरपोर्टला. काल आम्ही इथे स्टे केला. आता इथून आम्ही जाणार एअरपोर्टला. जायची आमची फ्लाईट आहे म्हणून आम्ही लवकर निघलोय. बघत का गाईस पोचलेलो आम्ही आता एअरपोर्टला. बघा इथून जाऊ आतमधून. पोचलेलो वरती गेट नंबर 5 ला. आता आमची ट्रेन आहे 10 वाजता. ट्रेनचं तिकीट किंवा आमच्या ट्रेनचं तिकीट थर्ड एसी वाली माणसं. ट्रेन आहे अजून ते काढायला लागतं. तिथे टाइम होते दिल्ली होतं का लवकर असं. बघा आम्ही आता श्रीनगर एअरपोर्ट एक्सप्लोर करत आहोत. झालेलं फायनल तिकीट. आम्ही चालू आहे आतमध्ये. आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत देवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला. हे बघा जाम भारी है रे एयरपोर्ट. हो हमारे घर का पहला आदमी एयरपोर्ट पे आया है.
काहीच आता आलो आम्ही फायनली आमच्या इकडे दिवा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टला. बघा कसा भारी आहे. आमची माणसं आलेली आहेत न्यायला आम्हाला. चला आता आम्ही चाललो घरा. बघा बाय गाईस. आता इथं ब्लॉगिंग करतो मी. बस झालं चाललो आता घरी. चला बाय बाय. काय तर फायनली घरी पोहोचलेलो आहोत. प्रवास आमचा भरपूर झाला. आमचं घर यांचं घर. चला आता बाय गुड नाईट. ब्लॉग एंड करतो. बाय कर.